स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू विरोधात मोठी धाडसी कारवाई करत येरमाळा परिसरातील वडजी शिवारातील डोंगराळ भागातून तब्बल 62,41,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधित तंबाखू तसेच 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे। 17 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपुवार यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पथक जिल्ह्यातील मालमत्तेविषयी गुन्हे उघडकीस आणणे तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते। दरम्यान येरमाळा परिसरात पथकाला गोपनीय माहिती मिळाली की वडजी शिवारातील तलावालगतच्या डोंगरामध्ये एका लिंबाच्या झाडाखाली ताडपत्री टाकून मोठ्या प्रमाणात गुटख्याची पोती विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत। तसेच तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढीतील काही इसम तेथे थांबले असल्याची माहिती मिळाली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इज्जपुवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचला। पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच येथे उपस्थित 7 ते 8 इसमांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता बहुतांश आरोपी डोंगराच्या दिशेने पसार झाले। मात्र छगन बिसराम शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात यश मिळवले। ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता ताडपत्री खाली लपवून ठेवलेल्या पोत्यांमध्ये गुटखा असल्याची कबुली त्याने दिली। तसेच हा माल तेरखेडा येथील काही इसम आणि मस्सा येथील एका व्यक्तीसह आणल्याचे सांगितले। त्यानंतर 50 सक्षम पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये राजनिवास गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला। पोलिसांनी घटनास्थळावरून गुटखा, सुगंधित तंबाखू आणि आरोपींकडील 3 मोटरसायकली असा एकूण 62,48,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यातील आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद इज्जपुवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस कर्मचारी महबूब अरब, रोहित दंडनाईक, प्रकाश गोईनवाड आदींच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, धाराशिव।